वर्षाचा पहिला सण आणि वर्ष आल्यानंतर आता लगबग लागणार माझ्या लाडक्या बाप्पाची। परत एकदा मडाचा हर एक कार्यकर्ता जोमानं कामाला लागणार। परत तीच संकल्पना घेऊन नवीन बाप्पाचं रूप कसं असणार, त्याचा मंडप कसा असणार, या योजनेत धावपळ करत असलेला कार्यकर्ता आता कुठंतरी विसावणार। यावर्षी एक नवी संकल्पना घेऊन त्याचं एक लौकिक रूप घेऊन जगासमोर यायची एक वेगळीच खमक असत्या आणि तो आनंद परत चालू होणार। या आशेनं बसलेला एक कार्यकर्ता आता परत जोमानं उठून चालू करणार। यावर्षीही कितीही कष्ट घ्यायला लागू दे, पण यावर्षी जो रूप तुझं आकर्षक असणार, कारण आम्ही आमची संकल्पना घेऊन इतकं मोठं आणि इतकं भव्य रूप तुझं साकारायचं आहे देवा, त्यासाठी तुझी ताकद लागणार आहे। यावर्षी ही स्वतःच्या हातानं घडवायची अशी इच्छा आहे, तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे। कारण बाप्पा तू येणार म्हटल्यावर काळजाचं ठोकं थडाहडा उडाय चालू होत्यात रे, आणि त्याच कल्पनेनं आज तू घडणार याची एक नवीन दिशा आणि एक नवीन संकल्पना ही सगळ्यांसमोर येणार आणि त्याचा आनंद एक वेगळाच असणार। आणि आम्ही घडवलेल्या प्रत्येक गोष्टीत जोमानं आम्ही आकर्षक करून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार बाप्पा, फक्त तू ताकद दे। गणपती बाप्पा मोरया।